तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मस्तपैकी मी आणि माझा भाऊ आज निघालात कुठं तर अंबाजोगाईला. मग जाता जाता काय वैष्णव मग देवीचं घेतलं दर्शन. नंतर काय हे आपला सुंदर सोळंके साखर कारखाना. मग काय तसं व्हिडिओ फोटो काढत आपण आलात कुठं मस्तपैकी डोंगरामध्ये. डोंगराचा नजारा हे बघत मस्तपैकी सकाळचं वातावरण, गाड्या नव्हत्या काय नव्हत्या, ट्रॅफिक हे नव्हते. तसंच मग येत आलो धारोळा. मस्तपैकी धारोचा घाटातलं पाणी, हे झाडं वगैरे, हिरवंगार वातावरण बघत आम्ही केला धारोचा घाट सुरू. बघा तुम्हाला दाखवतो, हे आहे धारोचा घाट. रस्ता छोटा आहे पण घाट लय मोठा आहे. तसंच वाय करीत आम्ही नीट कुठे गेला धारोळा. माझं काम होतं थोडं लायसनचं म्हणून मी गेलतो. माझ्यासोबत आलता भाऊ. मग जाता चला म्हणलं धारोळा जाऊन आपल्या दाजीला भेटावं. मग काय घाट चढलो मस्तपैकी. सकाळी काय ट्रॅफिक नव्हती काही नव्हती. तर मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं देवाचं आणि निघालो वरी, घाटाच्या वरी. बघा आपला कसा आहे धारूरचा घाट, एकदम नंबर 1. मग काय आलो वरी, लगे भेटलो आपल्या दाजीला. आमचे लहाने दाजीला भेटलो. आलो मग मस्तपैकी दाजीसोबत चहा वगैरे घेतला. मग काय चहा हे पिलून निघलो तिथून अंबाजोगाईला. मग काय अंबाजोगाईला आलो लगेच. अंबाजोगाईला आलो. माझं काम होतं लायसनचं, TRचं हेवी करायचं होतं. मग गेलो. जाता मस्तपैकी कृष्णाची मूर्ती भेटली. मग हे काय लागलो बायपासला अंबाजोगाईच्या. मग तसंच अंबाजोगाईचा बायपास क्रॉस करून आलो कुठं आपल्या RTO ऑफिसला. काय सगळे हे आपल्या अंबाजोगाईचा रस्ता आहे, अंबाजोगाईचा बायपास. आलो RTO ऑफिसला. मग काय तिथून घेतली सही हे घेतली. मग गेलो साहेबाकडे. साहेबाला दिला आपला फॉर्म आणि साहेबाकडून घेतली सही. मग काय त्या गाडीची पलीकडच्या गाडीने आपली घेतली ट्रायल. माझं हेवी लायसन होतं ट्रकचं, पण मला दिल्ली चालवायला गाडी. मग काय तिथून निघलो कुठं ताईच्या घरी मोठ्या. मग ताईच्या घरी जाता म्हणलं काहीतरी खायला घ्यावं. खायला घेतलं, गेलो ताईच्या घरी. काय त्या आपल्या 2 भाची गेली शाळेमध्ये. मग बारकी पोरगी ताईची, तिला बोललो वगैरे मस्त पैकी. तेवढ्यात आले आपले मोठे दाजी. काय मोठे दाजी आले, थोडंफार बोललो, चहा पाणी घेतलं, दाजीसोबत गप्पा वगैरे मारल्या. मग काय आलो तर आपण कुठं एक जागेवर कार्यक्रम होता बकऱ्याचा. मस्तपैकी बकऱ्याचं मटण खाल्लं, मस्त बाजरी भाकर, बकऱ्याचं मटण. मग काय तिथून निघालो डायरेक्ट आपल्या तिथं माजलगावला. मग काय मारला स्टार्टर, निघालो गाडीवर आपल्या स्प्लेंडरवर. काय मस्तपैकी नजारा बघत 6 वाजले. तसं मग डायरेक्ट आता जायचं गावाकडं. मस्तपैकी गेलो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. काय धारूरचा घाट वगैरे क्रॉस करून डायरेक्ट आलो मी माजलगावला. टाटा बाय बाय.